ऐन खरीपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांचं महामंडळ म्हटलं जाणाऱ्या महाबीजच्या बियाण्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। आधीच रासायनिक खतांची भरमसाठ दरवाढ, मजुरीसह डिझेलचा वाढलेला भाव यामुळे मशागतीचा खर्च वाढलाय आणि त्यातच आता महाबीजचे दरही गगनाला भिडल्यामुळे राज्यातला शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। सर्वाधिक मागणी असलेल्या महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांच्या बॅगेच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची 30 किलोची बॅग तब्बल 2000 रुपयांनी वाढली आहे। ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आलेल्या महागाई विरोधात आता राज्यातला शेतकरी संतप्त झालाय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी उमेश अलोणे यांच्याकडून। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा नेमकी कशी दरवाढ झाली आहे तीही बघूयात। ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दुष्काळात 13वा महिना काय असतो याची प्रचिती सध्या येते आणि या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे महाबीज आणि महाबीजचं सोयाबीन बियाणं। या महाबीजच्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात काल राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथे अतिशय सनसनीखेज एक आरोप केला होता की मागच्या वर्षी जेव्हा शेतकऱ्यांना महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची आवश्यकता होती ते बाजारात बियाणं उपलब्ध नव्हतं आणि महाबीजकडे एवढ्या मोठ्या बियाण्याची उपलब्धता नव्हती, म्हणून त्यांनी थेट बाजार समित्यांमधून सोयाबीनचं बियाणं विकत घेतलं आणि ते थेट थैल्यामध्ये भरून शेतकऱ्यांना बोगस बियाणं विकलं असा आरोप खुद्द बच्चू कडू यांनी केला। आणि या संदर्भात आम्ही आज महाबीज प्रशासनाची या विषयावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र या विषयावर आम्हाला कोणतीही बाजू मांडायची नाही आणि या विषयावर आम्ही काही बोलणार नाही। मात्र एकंदरीत हे सर्व होत असताना असं होणं शक्यच नाही, कारण बियाणं अनेक कसोट्यांमधून जात असतं, ते सीड सर्टिफिकेशन असतो, नंतर त्याचं सीड ऑडिटिंग असतं, अशा अनेक कसोट्यांमधून जातं, त्यामुळे असं करणं शक्य नाही आणि असं होतही नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र कॅमेऱ्यासमोर त्यांनी बोलायला काही नकार दिला। दुसरी गोष्ट आहे महाबीजचं सोयाबीन बियाणं महागल्यानंतर ते बाजारात उपलब्ध असण्याबद्दलचं आणि सध्या शेतकऱ्यांना महाबीजचं सोयाबीन बियाणं घेताना अतिशय कठीण अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं, कारण बाजारात महाबीजचं सोयाबीन बियाणंच उपलब्ध नाही आहे। याची कारणं शोधली असता एक कारण महत्त्वाचं म्हणजे यावर्षी महाबीजचं सोयाबीन बियाणं जे आहे ते फक्त 42,000 क्विंटल एवढंच बियाणं बाजारात आलेलं आहे। त्यामुळे साधारणतः 4 वर्ष आधी हाच आकडा 5.25 लाख क्विंटल होता आणि साधारणतः 11 लाख क्विंटलच्या जवळपास शेतकऱ्यांना दरवर्षी सोयाबीनचं बियाणं लागतं आणि त्याच्यातलं 5 ते 6 लाख क्विंटल फक्त महाबीजचं बियाणं असतं। याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की महाबीजच्या सोयाबीन बियाणांना किती मोठ्या प्रमाणात मागणी आहे। यावर्षी सोयाबीन बियाण्याचे भाव वाढल्यानंतरही शेतकऱ्यांची पसंती महाबीजच्या सोयाबीनला होती, मात्र बाजारात सोयाबीनच नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना इतर कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याकडे आता धाव घ्यावी लागत आहे किंवा घरचं बियाणं त्यांना पेरावं लागणार आहे। मात्र हे सर्व होत असताना खरीप तोंडावर आलेलं असताना महाबीजकडून सर्वात मोठी अक्षम्य चूक जी असेल की महाबीज बियाण्याची उपलब्धता होऊ शकत नाही, अशा वेळेला ऐनवेळी काही उपाययोजना करणं आवश्यक होतं, त्या झाल्या नाही। आणि बियाणं उपलब्ध का नाही याची कारणं त्यांनी सांगितली असता मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जो पाऊस झाला त्यामुळं सीड प्लॉट जे होते ते सीड प्लॉट मोठ्या प्रमाणात खराब झाले, त्यामुळं जे बियाण्यांचं उत्पादन होतं ते पूर्ण प्रमाणात झालं नाही। यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी उन्हाळी सोयाबीनचेही प्रयोग करून पाहिला, मात्र यावर्षी ज्या पद्धतीनं तापमान वाढलं त्यामुळे हेही सीड प्लॉट वाया गेले आणि त्यामुळेच काय झालं की आता बाजारात महाबीजचं सोयाबीन उपलब्ध नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी ससेवल पोट होत आहे, त्यांचे हाल होत आहेत। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्यामध्ये नेमकी कशी वाढ झाली आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोयाबीनच्या 1 क्विंटल साठी 2021 ला प्रति क्विंटल भाव होता 7,500 रुपयांचा, तर 2022 ला तोच भाव झाला 14,500, तब्बल 7,000 रुपयांची वाढ झाली आहे। बाजरीच्या 1 क्विंटल बियाण्यासाठी 2021 ला 15,000 रुपयांचा भाव होता, 2022 ला तोच भाव 16,000 रुपये झालाय, वाढ झाली आहे 1,000 रुपयांची। मक्याच्या बियाण्यामध्ये 2021 ला 20,000चा भाव होता, 2022 ला तो 22,000 झालाय, 2,000 रुपयांची वाढ झाली क्विंटल मागे। तर तुरीला 1 क्विंटल बियाण्यासाठी 16,500 रुपयांचा भाव होता 2021 साली आणि 2022 म्हणजे यावर्षी भाव झालाय 17,500, म्हणजे प्रति क्विंटल 1,000 रुपयांची वाढ।
मुगाच्या 1 क्विंटल बियाण्यासाठी 2021ला 16,000 रुपयांचा भाव होता. 2022ला यावर्षी 17,000 रुपयांचा भाव आहे. इथेही 1,000 रुपयांची दरवाढ झाली आहे. तर दुसरीकडे खतांमध्ये सुद्धा प्रचंड मोठी दरवाढ पाहायला मिळते. एकीकडे बियाणं महागलंय, दुसरीकडे खतं महागली आहेत. डीएपीच्या एका बॅगेसाठी 2021 साली 1200 रुपये भरावे लागत होते. यावर्षी दर झालाय 1350, म्हणजे 150 रुपयांची वाढ झाली आहे. 2021ला 14-35-14 साठी 1500 रुपये भरावे लागत होते. यावर्षी 1900 रुपये, तब्बल 400 रुपयांची वाढ झाली आहे एका बॅगेमध्ये. तर हे सगळं होत असताना तिसरीकडे शेतीची मशागत सुद्धा प्रचंड महागली आहे. कारण शेतीची मशागत करण्यासाठी सर्वात प्रमुख जे शेतकऱ्यांचं साधन आहे ते म्हणजे ट्रॅक्टर, आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरचा सुद्धा खर्च वाढलाय. 2021 साली प्रति एकर ट्रॅक्टर फिरवण्यासाठी खर्च 400 रुपये येत होता. आता मशागतीचा तोच खर्च 600 रुपयांवर पोहोचलाय. त्यामुळे यावर्षी 200 रुपयाची वाढ झाली प्रति एकर. तिसरीकडे मजुरी सुद्धा प्रचंड वाढली आहे. 2021 साली प्रति दिवस 150 रुपये द्यावे लागत होते. 2022 साली 250 रुपये मजुरी झाली आहे. मजुरीमध्ये सुद्धा प्रति दिवस 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मशागत असू देत, बियाणं असू देत, खतं असू देत किंवा मजुरी असू देत, प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना वाढीव दर द्यावा लागतोय आणि त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. बघूयात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या या सगळ्या दरवाढी संदर्भातल्या काही निवडक प्रतिक्रिया. बाकीचं पेरा की ना पेरा आम्हाला हा विचार पडलेला आहे. हां, काहीच म्हणजे त्याच्या उरू नाही राहिलं. काही ना काही तर उरायला पाहिजे. हां, भाव एकदम कमी झाले. हां, आणि महागाई सर्व वाढली. तूर डाळ वाढली, हरभरा वाढला, म्हणजे हरभऱ्याची डाळ वाढली, तेल वाढलं, हे गॅस सिलेंडरचे भाव वाढलेला आहेत. हां, बियाणं घेतलं की नाही? बियाणं काहीच नाही सर. आता याचे पैसेच नाही तर बियाणं कायच्या मातं घ्या. हां, कांदा पायाला काहीच नाही घडला, कायच्या मातं बियाणं घ्या. सरकारनं काही ना काही याच्यावर विचार करून आम्हाला काही ना काही कास्तकाराला द्यायला पाहिजे. दरम्यान बियाण्यांच्या होणाऱ्या या भाववाढीवर अंकुश ठेवण्यामध्ये प्रत्येकच सरकार अपयशी ठरलंय, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. तसंच सरकार भाजपचं असो, सेनेचं असो की आमचं असो, यामध्ये बियाणे कंपन्यांची एक प्रकारे मक्तेदारी झाल्याचंच त्यांनी म्हटलंय. या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी. सध्या महाबीजची काय स्थितीवर यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अकोल्याचे पालकमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू स्वतः आहे. भाऊ, मला सांगा, आता महाबीजची काय स्थिती आहे आणि एकंदर राज्याचं जर पाहिलं तर काय स्थिती बियाण्याची? आणि महाबीजनं पुन्हा सोयाबीनच्या बियाचं त्याचे काय म्हणते पैसे वाढवले आहे, पर याच्यामुळं भाव वाढवले आहे त्यांनी. आणि मला असं वाटतं का याची काही गरज नाही आहे. जर आपण टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या जरी पाहिलं तर कंपनी काही वेगळं काही करत नाही. याच्यामध्ये सरळ प्लॉट पाडले जातं आणि प्लॉटमधलंच मी तर म्हणतो उलट आमचा शेतकरी इमानदारीनं ते पाहतं, इमानदारीनं ते करत राहतं. ते स्वतः प्लॉट पाडतात, प्लॉट ठेवतं आणि त्याच्यातले जाळे चाळणी करून एक व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं बियाणं ते बाहेर काढतं. जी परंपरागत जी पद्धत होती ते शेतकरी त्याच पद्धतीनं करतं आणि त्याच्याशिवाय कंपनी काही वेगळं करत नाही. उलट तर मी सांगतो का महाबीजनं मागच्या वेळेस डायरेक्ट बाजार समितीतलं बियाणं उचललं आणि पॉकेटमध्ये घातलं आणि विकलं, अशी पण कित्येक उदाहरणं आमच्याकडे आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला आळा बसण्यासाठी जे आमच्या शेतकऱ्याच्या हातातलं होतं ते कंपनीच्या हातात देण्याचं जे काही मनसुबे काही लोकांना आखले होते, लुटीची व्यवस्था जी निर्माण केली, त्या लुटीच्या व्यवस्थेला आम्ही आता थोडा पहिला आळा घालणार आहे. ही देशातली पहिली घटना आहे. आपण शेतकऱ्यांनी कृषी विभागानं मार मेहनत केली आणि घरी बियाणं तयार करावं याचा प्रचार प्रसार झाला. आता प्रचार प्रसार झाला, पण मार्केटिंगचं काय, तर एक चांगलं मार्केटिंगसाठी आपण व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि ते म्हणजे बियाणं महोत्सव. हा खूप चांगला प्रयोग. आपण काल आम्ही अकोल्याला जर पाहिलं तर अकोल्याला एका दिवशी 900 क्विंटलचं बियाणं बुक झालं. म्हणजे एका क्विंटल मागं 7,000 रुपये आपण शेतकऱ्याचे वाचवले. जे बियाणं 150-200 रुपयाला विकत घ्यायचं ते बियाणं शेतकऱ्याने 80 रुपयात विकलं, कोणी 100 रुपयात विकलं. म्हणजे मार्केटपेक्षा कंपनीपेक्षा कमी भावात विकलं गेलं. त्याच्यामुळं एका दिवशी 1 कोटीची बचत आमच्या शेतकऱ्याची झाली. हे विकत घेणाऱ्या शेतकऱ्याची झाली. ज्या शेतकऱ्यानं बियाणं तयार केलं त्याला किमान एका दिवसामध्ये 4 कोटी रुपये भेटले. हे 4 कोटी रुपये कंपनीच्या खिशात जाणार होते, ते माझ्या शेतकऱ्याच्या खिशात भेटले. बियाणं विकणारा शेतकरी आणि बियाणं घेणारा सुद्धा शेतकरी.
अशी एक नवीन सांगड आपण एक निर्माण करतो आहे. मला वाटतं याला प्रचंड प्रतिसाद भेटन. अजून 6 दिवस आमच्याकडे बाकी आहे. मला नक्की अनुमान असा आहे का 15 ते 20 कोटी रुपये जे कंपनीच्या खिशात जाणार होते बियाण्याच्या पोटी, ते आता आम्ही अकोल्यातल्या शेतकऱ्यांच्या घरात देणार आहोत आणि हा मोठा आनंद आहे. माझा शेतकरी आता व्यापारी आणि सोबत तो शेतकरी आहे, हे आपण सिद्ध करून दाखवणार आहोत. शेतकऱ्यांचं जे महाबीजचं जे बियाणं असते तो दरवर्षी खरेदी करतो किंवा प्रायव्हेट कंपनीचं पण घेतो, अनेक तक्रारी पण येतात आणि तरीसुद्धा इतके भाववाढ का होते, याच्यावर अंकुश का होत नाही सर? बदमाशकी आहे, सगळी बदमाशकी आहे. सब मिली भगत आहे इसमें. ह्याच्यामध्ये अंकुश लावण्यात आम्हाला कुठल्या सरकारला यश आलं नाही. भाजपच्यानी आलं, सेनेच्यानी आलं, आमच्या सरकारला यश आलं नाही. ज्या पद्धतीनं यश आले पाहिजे ते अजूनही येत नाही. याच्यामध्ये ही जी मक्तेदारी आहे त्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय का हा मोठा व्यवहार आहे. तुम्ही सांगा, चण्याचे भाव जे पडले, चणा पडण्याचं कारण काय, तर त्याच्या इथली अंदरची गोष्ट अशी आहे का मागच्या वर्षी नाफेडद्वारे खरेदी केलेला चणा हा डायरेक्ट व्यापाऱ्याला दिला गेला कमी भावात आणि त्याचे परिणाम शेतकऱ्यावर पडलेले आहे. म्हणजे घेतला शेतकऱ्याकडून चणा, दिला व्यापाऱ्याच्या हातात, पुन्हा चक्र जे आहे ते बदलून टाकलं. ते वेगळ्या व्यवस्थेमध्ये खरं तर द्यायला पाहिजे होतं, त्याची वेगळी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. ही जे फसगत आहे, हे लुटीचे तंत्र आहे, हे नेहमी चालू राहतं. ह्याच्यातला तो झारीतला शुक्राचार्य कोण आहे ते शोधलं पाहिजे. ते कोणी असो, उद्या मी असन तर मलाही ती सजा भेटली पाहिजे ना. अधिक कोणी असो, सरकार कोणाचं असो, विषय महत्त्वाचा नाही, शेतकरी महत्त्वाचा आहे. कदाचित मी सरकारच्या बाजूनच बोलावं, गोड गोड बोलावं अशाच लोकांना अपेक्षा असते, पण मी काही त्या मानणारा माणूस नाही आहे. जे काही खरं असेल त्याला आपण स्वीकारलं पाहिजे, त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि म्हणून उद्धवजी ठाकरेवर माझा विश्वास आहे. आम्ही सुद्धा या बाबतीत त्यांना निवेदन देणार आहोत, सांगणार आहोत का याच्यातली जी काही बदमाशकी आहे ते कमी कशी करता येईल. एक अकोल्यामध्ये जे तुम्ही म्हणता काल जे बियाणे विकले तर 4 करोड रुपये अकोला जिल्ह्यातच झालं. हे जर महाराष्ट्राचं झालं तर किती आकडा होईल आणि काय? आता अकोला जिल्हा सगळ्यात लहान जिल्हा आहे, 7 तालुक्याचा आहे. आपण सरासरी 10-15 तालुक्याचे, 10 ते 12 तालुक्याचे आहे. तर 4 कोटी म्हणजे मी तर म्हणतो 15 ते 20 कोटी जर पूर्ण जर व्यवस्थित त्याची हे झाली, जी प्रसिद्धी आणि सगळं झालं तर 15 एका जिल्ह्याला 20 कोटी, तर 36 जिल्ह्याला जर आपण पाहिलं तर ते अब्जोच्या घरात जाईल. आणि एवढा पैसा आमच्या शेतकऱ्याला भेटेल, कंपनीला नाही भेटेल. कंपनी काय करतं, बियाणं फक्त पॉकेटमध्ये टाकतं. याच्याशिवाय एकही कंपनी दुसरं काहीच करत नाही. 100% सत्य आहे. दुसरं करायची काही गरजही नाही. काल तुम्ही भाषणात बोलले होते चांदूर बाजारला की महाबीजनं फक्त बाजार समितीमधून सोयाबीन आणलं आणि पाकिटमध्ये भरलं. तर ही जर अवस्था असेल तर अंकुश कोणाचा राहील? नाही, बरोबर आहे, काही ठिकाणी चोरी होतं. अंकुश म्हणजे काय आहे तुम्ही लक्षात घ्या. गव्हर्नमेंटची मानसिकता, कुठल्याही मंत्र्याची, कुठल्याही मुख्यमंत्र्याची शेतकऱ्याला लुटावणी हीच मानसिकता असतं. पण मधातली जे बदमाशकी चालू आहे त्या बदमाशकीला आळा घालणं मला वाटतं एक मोठी सर्कस आहे आणि त्याला खरं तर यश आलं पाहिजे. कसं आहे, काही कायदे चांगले झाले, GR चांगले निघाले, पण करप्शन का बंद होत नाही, तर त्याचं कारण असं आहे की त्याच्यावर उपाययोजना नाही. जसं आम्ही आमदाराची रावटी आपल्या गावात नेली आणि मग राशन कार्डचं करप्शन कमी झालं, उत्पन्नाच्या दाखल्यामधलं करप्शन कमी झालं, संजय गांधी श्रावणबाळचं करप्शन कमी झालं. फायदा भेटला हा बोनस आहे, पण करप्शन कमी करण्याचं काम आपण केलं. एका जातीच्या दाखल्याला, एका राशन कार्डाला 4,000 2,000 असं खर्च याचा पैसे घ्यायचे, म्हणजे कायद्यासोबत योजना आणली. आता तेच आम्ही करतो आहे इथं सुद्धा, का महाबीजनं किंवा इतर कंपन्या जे करप्शन करते त्याला आता पर्यायी दिलेला आहे आपण, का त्याच्यासोबत योजना पण दिली. कायदा आहे पण योजना काय आहे, बियाणे महोत्सव आहे. आणि ही सांगड घालणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी कायद्यानं किंवा अंकुश ठेवल्यानं होत नाही, कारण चोराला 4 रस्ते असतं आणि शाव एकाच रस्त्यानं धावत असतं. चोरा नेहमी काही ना काही चोरीचे रस्ते काढत राहतं. त्याला कठोर कारवाई, त्याच्यात फाशीची शिक्षा, कारण आखरी त्याचं वर्ष वाया जातं. तो शेतकरी मरतच. मी तर म्हणतो खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशामध्ये. बियाणं जर बोगस निघत असेल, अशा पद्धती करत असेल, कारण एक कलम संत्र्याची बेकार निघाली तर त्याचे 20 वर्ष आयुष्यातले बेकार होते. तरी मेहनत चालली जातं. हा खूनच आहे. हा डायरेक्ट चाकू जरी नाही मारला ना तर आर्थिक गुन्हाच आहे ना. हा आर्थिकतेच्या माध्यमातून झालेला मर्डर आहे.
एक शेवटचा प्रश्न, महाबीजचं जे बियाणं आहे, तुम्ही म्हटलं की बाजार समिती आणून ते नुसतं भरतात, तर मग इतके दर वाढवण्याचं नेमकं महाबीजचं कारण काय? आणि मुख्य कार्यालय त्याचं अकोल्यामध्ये, आपण अकोल्याचे पालकमंत्री आहे किंवा आपण मुख्यमंत्र्यांशी कार्यालय जरी अकोल्यात असलं तरी त्याच्या ज्या काही प्रक्रिया केंद्र आहे ते पुऱ्या विविध राज्यभर होत राहतं. प्रश्न मागच्या 2 वर्षाचा हा फस्ट आहे, आजची मी ते बोलत नाही. 2 वर्ष अगोदर ही स्थिती होती. आम्हाला तिथल्याच अधिकाऱ्यांना सांगितलं का बियाणंच एवढा तुटवडा होता का नव्हतंच. आखरी पर्यायी काय केलं तेच करतात. महाबीजनं काही वेगळं काय केलं? काय करतोय आपण? बियाणं म्हणजे काय करतोय? का चाळणी मारून शिल्लक राहिलेलं जे काही मोठ्या दाणे आहे किंवा मजबूत आहे ते म्हणजे बियाणं असंच आहे. आणि मग तेच काढतून तेच महाबीजनं केलं. त्याच्याशिवाय काय करतोय तुम्ही? हा विषय तुम्ही लक्षात घ्या. याचं संशोधन टी व्हीवाल्यानं केलं पाहिजे का बियाणं म्हणजे काय? बियाणं म्हणजे त्याच्यातला बारीक दाणा बाहेर काढणे आणि जो मजबूत दाणे आहे त्याचा तो बी म्हणून वापरणे. आता त्याला 3 वर्षातून त्याला बदल केली पाहिजे. त्याची जे काही पद्धती आहे त्यामध्ये ते केलं पाहिजे. कुठं कुठं ते नाही केलं जात. कुठल्या खाजगी कंपन्या करते मला सांगा ना. महाबीजच काय? कुठल्या कंपनीचं याचं तंतोतंत पालन करते? काय नियंत्रण आहे तुमच्याकडे? व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे? काय आहे? काहीच नाही. म्हणून त्यापेक्षा आता मला तर वाटतं बॅनच आणलं पाहिजे. कंपनी विकणारच नाही बियाणं, शेतकरीच विकन. शेतकऱ्यावरच ते मक्तेदारी ठेवली पाहिजे. जे बियाणं सरळ वाण आहे त्या सरळ वाणाचं गरजच नाही ना. सरळ वाणमध्ये कंपनीला चान्स द्यायची काय गरज आहे? आता तुम्ही जी संकल्पना मांडली ती आता मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगणार का? हां, मुख्यमंत्र्यांना मी भेट देणार. मला आत्मविश्वास आहे का उद्धवजी या बाबतीत खूप संवेदनशील आहे आणि तो या बाबतीत अधिक मोठ्या प्रमाणात कशी कारवाई करतील ते पाहिजे. हे होते राज्यमंत्री बच्चू कडू, ज्यांनी सविस्तर माहिती एबीपी माझाला दिलेली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. बियाण्यांची दरवाढ असो किंवा बियाण्यांची टंचाई असो, हा मुद्दा या वर्षीचा फक्त नाहीये. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातले शेतकरी या सगळ्या प्रश्नांशी झगडतायत. याच मुद्द्यावर प्रश्न महाराष्ट्राचे या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनाही प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं बघूयात. काही जिल्ह्यांमध्ये बियाण्याच्या संदर्भामध्ये, रासायनिक खताच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही निविष्ठा आहेत या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी आपण उपस्थित केलेल्या आहेत, कालच मी स्वतःही या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि आज तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून येतील. ज्या ठिकाणी क्वालिटी, क्वांटिटी, रेट या संदर्भामधले ज्या काही गाईडलाईन्स, नियम, कायदे आहेत त्याच्यापेक्षा जर जास्तीच्या भावाने आणि चुकीचं वाण देऊन शेतकऱ्यांची लूट होत असेल तर त्या दुकानांचं लायसन रद्द करणं, त्याच्यावर गुन्हे दाखल करणं आणि एवढ्यापुरतं मर्यादित न राहता ज्याने कोणी कंपनीने हे प्रयोग केलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करणं, अशा सूचना यापूर्वीच ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान महाबीजच्या बियाण्यांच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. म्हणजे त्याच्यामुळं आज 17,95,000 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. 46 लाख हेक्टरवर पेरा होणार आहे. एवढ्या 46 लाख हेक्टरवरच्या शेतकऱ्यांच्या जीवाशी हे सरकार उठलेलं आहे. मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करणार आणि पुढचे शेतकऱ्यांसाठी पावलं निश्चितपणे उचलणार. परंतु एक लक्षात ठेवा की हे शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी या बियाण्याच्या किमतीच्या वाढीच्या संदर्भात या सरकारला सोटे मारल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.